लावून द्यावं लागतं आपल्या कॅमेऱ्याच्या. आता हे तुम्हाला काही फंगल वगैरे असेल तर फंगल वगैरे ह्या कॅमेऱ्याने शो होतं सगळं. त्यामुळे आता कसं छोट्या छोट्या गोष्टी वगैरे शो होत नाही. कसं फसवण्याला वगैरे त्या प्रकारे त्याचे जे आहे ते त्याचं ते पूर्ण डीप फक्त स्कॅन करतं. काही फंगल असेल तर आपल्याला याच्यामध्ये स्क्रीनमध्ये वगैरे दिसतं. त्या प्रकारे बरोबर समजते ते आपण फक्त काही रिपोर्ट जनरेट करून देऊ शकतो. जर आपल्याला काय वाटलं तर डॉक्टर कन्सल्टेशन आपण सांगू शकतो. प्रतापसिंह राजे भोसले आमचे मार्गदर्शक यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या महाराज साहेबांनी हे व्हॅनचं डिजिटल व्हॅनचं लोकार्पण सोहळा आता झालेला आहे. त्याचं आपण सर्व उपस्थित आहात. धन्यवाद. थँक्यू. कुठं कुठं असेल गाडी? सातारा लोकसभा मतदारसंघात सगळ्या ठिकाणी गाडी फिरतो. माझे अत्यंत जीवलग आणि खूप जुने मित्र. म्हणजे ज्यावेळेस मी कॉलेज संपून सातारला आलो तेव्हापासूनची आमची मैत्री. सुशील दादा मोजर यांनी त्यांच्या रक्षक प्रतिष्ठानमार्फत अनेक उपक्रम राबवले. पण हा उपक्रम एक अत्यंत आगळा वेगळा उपक्रम याच्याकरता आहे की अनेक वेळेस भौगोलिक अडचण असती, तिथपर्यंत म्हणजे हॉस्पिटलपर्यंत पोचता येत नाही. आणि त्याकरता अत्यंत विचारपूर्वक त्यांनी ही हेल्थ केअर गाडी तयार केलेली आहे. त्याच्या माध्यमातून अत्यंत दुर्लक्षित दुर्गम भाग खास करून यांच्या सेवेकरता, जेणेकरून त्यांना त्या ठिकाणी संपूर्ण त्यांची शरीराची काय परिस्थिती आहे ही त्यांना समजली गेली पाहिजे. आणि त्याच्या माध्यमातून त्यांना मोठ्या प्रमाणावरती म्हणजे औषध उपचार करता येईल. बऱ्याच वेळेस केवळ फक्त असे जे लोक असतात जे डोंगरी परिसरात, जे अत्यंत म्हणजे दुर्गम परिसरात राहतात, त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोचता येत नाही. खास करून यांच्याकरता ह्याचा उपयोग होणार आहे. असं म्हणत नाही की इतरांकरता होणार नाही, पण जे शहरी भागात राहतात ते हॉस्पिटलमध्ये जाऊ शकतात. पण ही जी लोकं आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत पोचणं आणि त्यांचं संपूर्ण हेल्थची म्हणजे त्यांच्या आरोग्याची परिस्थिती काय ही त्यांना समजून सांगणं हे या रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून होणार आहे. म्हणजे मला वाटतं आहे की अशा प्रकारचा हा जो उपक्रम आहे, मला नाही वाटत, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मी सांगतो आहे, असा दुसरा कोणी अजून राबवला असेल, कदाचित असेल सुद्धा, पण माझ्या तर वाचण्यात किंवा माझ्या बघण्यात तर नाही आलं. आणि त्यामुळं अत्यंत आता जरी त्यांनी सुशील दादांनी आता जरी भरारी मारली असेल स्वकर्तृत्वावरती, पण तोसुद्धा अशाच परिस्थितीतनं त्यांनी संपूर्ण म्हणजे वाटचाल करत 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 तो पुढे आलेला आहे. त्याची जाणीव त्यांनी जी ठेवली आहे त्याबद्दल त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आणि हा जो विचार आहे की जे लोक हॉस्पिटलपर्यंत जाऊ शकत नाही किंवा आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना किंवा तिथं भौगोलिकदृष्ट्या जाऊ शकत नाही, मग त्यांच्यापर्यंत पोचून त्यांच्या संपूर्ण हेल्थचं आरोग्याचं त्यांना संपूर्ण पॅरामीटर्स समजून सांगणं हे त्यांनी त्याचं रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी या सगळ्यांनी त्यांनी म्हणजे स्वतःचं कर्तव्य समजलं. अत्यंत स्तुत्य असा हा उपक्रम आहे. माझं तर म्हणणं आहे की याचं ठिकठिकाणी खास करून शासनाने याचं अनुकरण करावं आणि शासनाने त्यांच्या माध्यमातून
अशा प्रकारच्या संपूर्ण मेडिकल चेकअप्स, बऱ्याचशा चेकअपचे असे व्हॅन्स निर्माण कराव्यात. कारण एखादा मेडिकल कॅम्प जेव्हा आपण घेतो सगळ्यांना त्या ठिकाणी पोचता येत नाही, आणि त्यांना पोचता जरी येत नसेल, काय लोक वयस्कर असतात, काय लोकांना माहिती मिळत नाही, आणि त्यामुळं त्यांच्यापर्यंत पोचणं हे आपण आपलं कर्तव्य समजलं पाहिजे असं माझं शासनाला आव्हान आहे. मी माझ्या परीने मीचं संपूर्ण राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, याचं संपूर्ण तिथपर्यंत पोचण्याचं काम करणार आहे. आणि मनापासून खरं म्हणजे कौतुक मी उगीच करत नाही, पण ह्या अशा ज्या दुर्लक्षित लोकांच्याबद्दल अंतःकरणातनं जो माणूस विचार करतो त्याचं कौतुक म्हणा, त्याचं काय, त्याला म्हणजे कौतुक म्हणण्यापेक्षा त्याचं विजन किती असेल तुम्ही बघा. शिक्षण प्राप्त झालेले अनेक लोक बघितले, काहींनी मेडिकल सायन्समध्ये PhD केल्यात, हे केलं आहे ते केलं आहे, पण ह्या लोकांना हे का सुचलं नाही हा माझा सवाल आहे. वास्तविकरित्या याचं अनुकरण करून जे मोठे हॉस्पिटल्स आहेत आपल्या जिल्ह्यातले, महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा, या लोकांनीसुद्धा याच्यातनं बोध घ्यावा. मी तर म्हणेन की त्यांनी एक मिशन म्हणून त्यांनी हे राबवावं, आणि शासनाच्या, केंद्र शासनाच्या माध्यमातून जे म्हणून काय त्याला या संदर्भात करता येईल ते निश्चितपणे त्याचा पाठपुरावा करेन. कारण की लोकांची सेवा देवाची सेवा, लोकांची सेवा म्हणजेच देवाची सेवा असं या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. अत्यंत स्तुत्य असा कार्यक्रम आहे. किंबहुना म्हणजे मलासुद्धा, मी म्हणजे दुसऱ्याचं बोलण्यापेक्षा मी माझं स्वतःच सांगतो, मलासुद्धा सुचलं नव्हतं, ते सुशीलला सुचलं. हे तुम्ही विचार करा, किती विचार बनते. माझा मित्र आहे आणि खऱ्या अर्थाने म्हणजे एवढे आशीर्वाद त्याला मिळणार आहे, आणि आशीर्वाद मिळण्याकरता ते करत नाही, पण अंतःकरणातनं लोकांची सेवा म्हणून त्यांनी संपूर्ण हे केलं आहे. खऱ्या अर्थाने मित्र असावा तर ह्या शहाण्यासारखा. महाराज साहेब, आपण